संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीच्या वतीने कुमार गौरव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केले निवेदन सादर। प्रतिनिधी पद्मा मोहोड। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते। शेतकऱ्यांकरिता भाजी मंडईची समयसूचकता योग्य दिशेने वळवावी करिता तहसीलदारांना निवेदन सादर। मंगरुळपीर व तसेच इतर गावातील व वाशिम जिल्ह्यातील समस्त शेतकरी यांनी गौरव कुमार इंगळे यांच्या संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीच्या वतीने निवेदन सादर केले की आमच्या ज्या समस्या आहेत त्या भाजी मंडईच्या वेळापत्रकासाठी आहेत। शेतकऱ्याने रात्री 3 वाजता जाऊन शेतात भाजीपाला कधी तोडून आणावा, तो बाजारात विकायला कधी आणावा, त्यासाठी शासनाने आमचाही थोडा विचार करावा। कारण की समयसूचकता शेतकऱ्यांना परवडत नाही। रात्री बेरात्री जाऊन शेतात भाजी तोडून आणून ती भाजी मंडईमध्ये विकायला ठेवणे म्हणजेच नुकसानच हे आमचेच आहे, असं या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। मंगरुळपीर तालुका व तसेच वाशिम जिल्ह्यातील जोगलदरी, साखरडोह, आसेगाव, गोगरी, वनोजा, शेलू, शिवणी, पारवा, लखमापूर, खडी धामणी, पिंपरी बुद्रुक, कवठड सोनल, मोहरी जांभडी अशा दूर असलेल्या गावातून शेतकऱ्यांना सकाळी 3 वाजेपर्यंत पोहोचावे लागते, जे त्यांना शक्य होत नाही। तरीही समस्त शेतकरी वर्ग व संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीच्या वतीने गौरव कुमार इंगळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले। ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया काय होत्या या शेतकऱ्यांच्या समस्या व काय सांगितले गौरव कुमार इंगळे यांनी। संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता प्रतिनिधी पद्मा मोहोड तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। भाजी मंडीच्या वेळापत्रकाच्या संदर्भामध्ये निवेदन देण्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी सकाळी 3 वाजता हराशी सुरू होते आणि 2:30 ते 3 वाजता हराशी सुरू होते आणि दुपारी सुद्धा याच वेळेवर 2:30 ते 3 वाजता हराशी सुरू होते। कास्तकाराला आपल्या गावातून आपला शेतमाल भाजीपाला उचलून तोडून आणून ट्रान्सपोर्ट करणे आणि या ठिकाणी आणून तो विकणे, ह्या रात्रीच्या वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना त्याची झोप होत नाही। कास्तकाराची एक प्रकारे प्रशासनाच्याकडून ही चेष्टा करणे सुरू आहे। यावर एक उपाय म्हणून आम्ही हे वेळापत्रक बदलण्याच्या अनुषंगाने निवेदन दिलेलं आहे। हे वेळापत्रक सकाळी 5 ते 7 व संध्याकाळी 5 ते 7 असे करावे, असे विनंतीपर निवेदन आम्ही तहसीलदार यांच्या कार्यालयाला आज दिलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की राब कष्ट राबून मेहनत करून शेतामध्ये माल पिकवल्यानंतर जर ती गाडी तो माल भाजी मंडीत यायला उशीर झाला तर त्याचे योग्य भाव मिळत नसल्यामुळे ती एक व्यथा अजून या निवेदनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर या संदर्भामध्ये 2 सत्राच्या मधात जर सकाळी 5 ते 7 आणि संध्याकाळी 5 ते 7 जर केलं तर या 2 सत्राच्या मधात 10 तासाचं अंतर मिळेल। तर शेतकऱ्यांना घरी जाऊन आपली दैनंदिन दिनचर्या करून परत त्या ठिकाणी येता येईल। त्यामुळे या महत्त्वाच्या विषयावर तहसील प्रशासनाने लक्ष द्यावे याकरिता मी गौरव कुमार इंगळे माझ्या संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीतर्फे आणि माझ्या समस्त शेतकरी व्यापारी हळद बांधवांच्या तर्फे हे निवेदन प्रशासनाला आज देत आहे। यावर प्रशासनाने लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी, तोडगा काढावा करिता विनंती सादर। धन्यवाद।